शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? तुम्हाला मान्य आहे काय? त्यांचं स्पष्ट मत आहे की घड्याळावरतीच निवडणुका एकत्रित. हे बघा, माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे. माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे. आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील. त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत. पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही. फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे. तिथं ताकदीचे उमेदवार आहेत. पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवासा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे. पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहेत. सतेज पाटील यांच्याशी देखील चर्चा केली आहे. अजितदादा पवार यांनी फोन करून सतेज पाटील काँग्रेसशी देखील चर्चा करतात. काँग्रेससोबत जाण्याची तयारी देखील आता अजित पवारांनी दाखवली. असं आहे की सन्मान्य अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते या राज्यातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याबरोबर सहजपणे चर्चा करू शकतात. त्याच्यामुळं सन्मान्य सतेज पाटील साहेबांशी त्यांचं काही बोलणं झालं असेल तर ते मला माहिती नाही, कारण की ते त्या दोघांच्या मधलं बोलणं आहे. पण महाविकास आघाडी एक पार्ट वेगळा आणि एकमेकांमध्ये जो संवाद होतो आणि तो मुक्त संवाद महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांसारखी चुकीची राजकीय संस्कृती नाही. त्यामुळे इथं कोणी पण सहजपणे एकमेकाशी बोलू शकतात. तसं बोलणं झालं असेल तर पुढे त्या कृतीतून ते दिसेल. पण आज तरी आमच्या काल रात्री 2 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणूनच जागा वाटपाच्या फेऱ्या झालेल्या आहेत. आता अंतिम आदेश हा खुद्द माननीय पवारसाहेब घेतील. शेवटी पवारसाहेबांच्यावर आमची श्रद्धा आहे. पवारसाहेब हेच या संदर्भामध्ये महाविकास आघाडीला योग्य ती दिशा दाखवू शकतात. असं आहे की सन्मान्य अजितदादा महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर महाविकास आघाडी झाली तर आनंद आहे. पण या ठिकाणी तसा प्रस्ताव आणणारा किंवा तसा प्रस्तावावर चर्चा करणारा त्या कॅटेगरीमध्ये मी नाही. त्याच्यामुळे हा माझ्या समोर विषयच नाही. पण एक नक्की आहे की आज पहाटेपर्यंत तरी आमचे चर्चा वाटप म्हणजे फेरीचे हे शेवटचे राऊंड संपत आलेले आहेत. इथून पुढे जे काही प्रस्ताव येईल तो सिनियर लेवलवर. तसा जर प्रस्ताव आला आणि 2 राष्ट्रवादीची युती झाली तर तुम्हाला ती मान्य असेल तर शरद पवारांनी निर्णय घेतला तर? माझे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई आहेत. त्याच्यामुळे ते काय आदेश देतात हा नका एकूणच येणाऱ्या काळातला नका औत्सुक्याचा किंवा उत्सुकतेचा विषय आहे. पण मान्य असेल मी साहेबांच्यावर श्रद्धा ठेवून इथं आलेलो आहे. कुठेतरी मला काहीतरी मिळेल आणि नाही मिळालं तर मी नाही का त्या ठिकाणी रुसून जाईल अशा प्रकारचा माझा बिलकुल विषय नाही. आजही या संदर्भामध्ये योग्य तो तक्ता मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि मला खात्री आहे की या संदर्भामध्ये मी मॅनिफेस्टो दिला आहे. जागा वाटपाचा किंवा मी कुणाशी आघाडी माझ्या पक्षाने कुणाशी आघाडी करायचा हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब घेतील. असं आम्ही मागेही सांगितलं की उद्या एखादा सीमेवरच्या दहशतवादी जर अटक करून नका जेलमध्ये डांबलेला असेल तर त्याला सुद्धा भाजपला जर असं वाटलं की एखाद्या मतदारसंघात तो जिंकून येऊ शकतो तर ते त्याला सुद्धा नका त्या भाजपमध्ये घेऊ शकतात. त्याच्यामुळे मित्र पक्ष असतील किंवा विरोधी पक्षातले बदनाम झालेले किंवा नाव कमावलेले नेते किंवा कार्यकर्ते घेण्यास ते मागे पुढे पाहत नाही. होलसेल रेटमध्ये ते घेत आहेत. आता या ठिकाणी जे चिंतन करायचे ते आमच्या पक्षांनी पण करायचंय आणि सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा करायचं. एवढं गोष्ट जे अजित पवारांकडे आहेत ते म्हणतात की तुतारीचे जे उमेदवार असतील ते घड्याळाच्या चिन्हावरती लढतील म्हणून ते त्यांचा विश्वास. मला एक खात्री आहे ज्या आकड्यावर ज्या जागेवर आम्ही लढू ते तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हावरच लढू. भले त्या जागा कमी असतील का जास्त असतील. त्याच्यामुळे इतर कोण काय बोलतो त्याला मी काय फार काय महत्व देत नाही. महाविकास आघाडीचं तुम्ही म्हणताय की आम्ही एकत्र पद्धतीने लढवणार आहे. अजित पवार यांच्या देखील एंट्रीची चर्चा आहे. तुमचे जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यांना हे मान्य असेल का? असं आहे की ती जी चर्चा आहे ती राज्य स्तरावरची चर्चा आहे, ती माझ्या स्तरावरची नाही आहे. पण काल अखेर तरी म्हणजे आज पहाटे तरी मी त्याचबरोबर काँग्रेस पक्ष म्हणजे मी अर्थात माझी टीम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची सगळी सिनियर टीम, काँग्रेस पक्षाची सिनियर टीम आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेची सिनियर टीम बसलेली होती. त्याच्यामुळे आमच्यामध्ये तर कुठला बेबनाव नव्हता किंवा अशा प्रकारची चर्चा नव्हती. जी चर्चा असेल ती अधिकृतपणाने राज्याच्या स्तरावर येईल आणि तिथून पुढे निर्णय होईल. काल जे निकाल आले समोर त्या निकालामध्ये कुठेतरी आता अजितदादांची ताकद जी ती सगळ्यांना दिसलेली आहे. अशा वेळी जर मग आगामी निवडणुकीमध्ये दादांची साथ तुम्हाला मिळत असेल तर मग कसं चित्र असेल? असे काँग्रेसची ताकद नाकारून चालणार नाही. दादा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहे. दादा पुण्याचं नाही नुसतं मी राज्य म्हणून पाहतो. तर त्या ठिकाणी राज्य म्हणून जर विचार केला तर त्या ठिकाणी कुठेतरी
काँग्रेस जो आज कुठल्याच पक्ष कुठेही सत्तेमध्ये नाही, तो पक्ष सन्मान्य अजितदादांचा सत्तेतल्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळवतो, कुठल्या प्रकारची साधन सामुग्री न घेता मिळवतो, ही सुद्धा उल्लेखनीय बाब आहे. त्याच्यामुळे अमुक एखादा पक्ष अशा प्रकारे चर्चा करता येणार नाही. अर्थात या सगळ्या निवडणुकींच्या राजकारणामध्ये वेगवेगळे पर्याय असतात, पण त्याच्यामध्ये आज तरी आम्ही पाहतोय त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. दादांच्या यशाकडे तुम्ही जाणीवपूर्वक नाही टाळताय. नाही का त्यांच्या जागा जिंकल्या असतील त्यांचं मनापासून अभिनंदन. दादांचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले असेल तर दादांचं सुद्धा अभिनंदन. मी त्यांना अभिनंदन करताना किंवा शुभेच्छा देताना कुठं कंजूशी ठेवणार नाही. पण